चला नमस्कार सर्वांना। आज आपण नवोदयचं तिसरं प्रकरण चालू करणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकरणाला इथून पुढच्या सगळ्या प्रकरणाला हेल्प करणारं असं हे प्रकरण। ओके, नवोदय प्रवेश परीक्षा 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आपण सगळे तयारी करतोय। आजचं आपलं 11वं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपल्याला तिसऱ्या प्रकरण पाहायचं आहे। पहिले दोन प्रकरणं झालेत। पहिल्या प्रकरणाचं नाव संख्यावरील क्रिया, दुसऱ्याचं नाव चिन्हांचे नियम आणि आजचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे, समोर लक्ष द्या, त्या प्रकरणाचं नाव आहे प्रकरण क्रमांक 3। ओके, विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या काय कसोट्या, याच्यावरती 3 क्वेश्चन विचारले जातात। 3च प्रश्न, 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात। ओके, पण विभाज्यतेच्या कसोट्या हे जे प्रकरण आहे हे प्रत्येक प्रकरणाला हेल्प करणारं। ओके, प्रत्येक प्रकरणात याचा आपल्याला उपयोग होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करायचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ज्या वर्कशीट मी देईल त्या तुम्ही सगळ्या टाईपचे जे विभाज्यतेच्या कसोट्या आहेत 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला पाहिजेत आणि त्या 15ला 15 कसोट्या तुम्हाला पाठच पाहिजेत। ओके, म्हणजे डोक्यात पाहिजेत, तुमच्या लगेच आठवलं पाहिजे कशाने भाग जाईल तो। तर त्यासाठी आधी कसोट्या समजून घ्या आणि समजून घेताना पहिली जी कसोटी आहे आपली, ती पहिली कसोटी आहे, पुढं लक्ष द्या, विभाज्यतेची कसोटी आहे ती पहिली कसोटी आहे 2ची कसोटी। 2ची काय कसोटी। आता 2ची कसोटी कशी यूज करायची ते आपण पाहू। ओके, 2च्या कसोटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते पहा। विभाज्यतेच्या कसोटी 2ची कसोटी काय सांगते आधी ते नीट समजून घ्या। दिलेल्या संख्येच्या, सर्वांचं लक्ष समोर पाहिजे, काही लिहायचं नाही, लक्ष सगळं समोर, सगळं वह्या पेन पुस्तक बंद करून सगळ्यांना लक्ष समोर द्या। 2ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या, पहा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी। ओके, एकक स्थानी। ओके, आता एकक स्थान काय असतं ते देखील सांगतो। 0 2 4 6 8, 0 2 4 6 8। ओके, यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला कशाने, संख्येला 2ने निशेष भाग जातो। 2ने निशेष या शब्दाचा अर्थ देखील पाहू, निशेष भाग जातो। ओके, आधी ही कसोटी काय आहे ती समजून घ्या पहिलं। ओके, कसोटी काय सांगितली, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला, एकक दशक शतक पहिल्या स्थानचा अंक कुठून, उजवीकडून। ठीक आहे, एकक स्थान। ओके, उदाहरणार्थ आपण पाहूया। उदाहरणार्थ इथं समजा आपण असं दिलं, उदाहरणार्थ इथं समजा पहा काय दिलं आहे, 7 2 0 असं दिलं। तर 0 हा एकक स्थानी असलेला अंक आहे। ओके, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच काय, युनिट प्लेसला उजवीकडून पहिला स्थानचा अंक, हा एकक, हा दशक, हा शतक, म्हणजे एकक स्थानी कोणता अंक आहे, 0 0 2 4 6 आणि 8 यापैकी एखादा अंक असला, नुसता दिसला, अख्खा अंक प्रत्येक संख्येला भाग देऊन नाही बघायचा, शेवटचा अंक बघायचा, डायरेक्ट एकक स्थानचा अंक। जर एकक स्थानचा अंक 0 2 4 6 8 यापैकी असला तर त्या संख्येला कशाने भाग जातो, समजलं, 2ने भाग जातो, असं कसोटी सांगते। ओके, एखादा अंक असेल तर अशा संख्येला 2ने निशेष या शब्दामध्येच अर्थ आहे, शेष म्हणजे बाकी न उरणे। ओके, पूर्ण भाग जाणे, निशेष म्हणजे काही बाकी उरत नाही असं। ओके, जर एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो। उदाहरणार्थ 720 एकक स्थानी काय, 0। आता पहा 500 किती दिलंय, 12, एकक स्थानी काय, 2। 7334 एकक स्थानी किती आहे, 4। त्याच्यानंतर 5716 एकक स्थानी किती आहे, 6। त्याच्यानंतर इथं घेतला अंक पहा 4238 एकक स्थानी किती आहे, 8। फक्त शेवटचा अंक बघितला कीच कळतं याला 2ने भाग जात आहे, मग कळलं। मग आता खरंच 2 भाग जात आहे का,
बघूया आपण. द्या 2 न भाग ह्याला. ओके 2 न भाग द्या. बे दोन्ही इथं किती उरले 0. वरतून किती घेतला 2. बे 1 परत किती उरला 0. वरतून किती घेतला 3. परत बे 1 बाकी किती उरली 1. वरतून किती घेतला 8. 92 बाकी किती उरली. समजलं. अशा प्रकारे गेला का नाही पूर्ण भाग. निशेष म्हणजे बाकी काहीच न उरणे, बाकी 0 उरते, याला म्हणायचं निशेष भाग झाले. गेला का नाही निशेष भाग. समजलं. तर जर दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 0, 2, 4, 6 आणि 5328 असं दिलं 8 असेल तर त्या संख्येला कशाने भाग जातो मग 2 ने. असं ही कसोटी सांगते. आपल्याला माहीतच पाहिजे दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 2 न भाग जातो कसा कळलं. मग 3 न कधी भाग जातो तर 3ची कसोटी पाठ पाहिजे. 3ची कसोटी काय सांगते पुढं लक्ष द्या. 3ची कसोटी सांगते आपल्याला पुढं लक्ष द्या. 3ची कसोटी. आता 3ची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील काय दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेस. अंकाच्या काय बेरजेस जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. 3 ने निशेष भाग जातो. आता याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. मला कसं कळतं कशानं भाग जात आहे. तुम्हाला कधी कळेल ज्यावेळेस कसोट्या तुम्हाला पाठ असते. ठीक आहे. तर 3ची कसोटी उदाहरणार्थ पाहूया काय सांगते त्याच्यामध्ये ते बघा. उदाहरणार्थ समजा इथं तुम्हाला दिलंय किती दिले 2136 हा अंक. याला 3 ने भाग जातो. मला कसं कळलं. कसोटी पाठ आहे. दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज केली. उदाहरण पहा. बेरीज किती आली 6 आणि 3 9 3 12. आता 12ला 3 न भाग जाते का 3 1 3 3 चौक 12 जातो ना. मी अख्ख्या अंकाला भाग देऊन बघितला का. फक्त दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज केली. ही संख्या दिली ती ह्याच्या अंकाची काय केली बेरीज. मग बेरीज केली तर ती बेरीज आली 12. म्हणून त्या संख्येला कितीने भाग जायला आता कळतंय. अशा पद्धतीने 3ची कसोटी आपल्याला वापरायची. आता दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला पुढे लक्ष द्या. उदाहरणार्थ असं दिलं 3123 किंवा इथं असं दिलंय 3435 हा अंक आहे. या संख्येला 3 न भाग जातो. का जातो कसं कळलं मला. कसोटी काय दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला. आता अंकाची बेरीज करा. दुसरं उदाहरण आहे 3 + 4 + 3 + 5. ओके 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 3 15 किती आली 15. 15ला 3 न भाग जातो का यस 3 5 15. म्हणजे या पूर्ण अंकाला कितीने भाग जाईल 3 ने. जर अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला तर पूर्ण अंकाला कितीने भाग जातो 3 ने. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे 3ची कसोटी काय आहे. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला तर त्या संख्येला 3 न भाग जातो. देऊन बघायचा भाग. उदाहरणार्थ हा 2136 अंक आहे. 3 न भाग द्या 3 7 21. इथं उरला 0 वरतून घेतले किती 3 3 1 परत इथं 0 उरला वरतून घेतले 6. ओके 3 2 6 उरला का 0 0. बाकी किती राहिली 0. म्हणजे निशेष भाग जातो की नाही. मी काय पूर्ण संख्येला भाग देऊन बघितला का नाही. आकड्याची बेरीज केली दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केली आणि ती बेरीज जर 3च्या पाड्यातील आली किंवा 3 ने भाग जाणारी आली तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो.
असं ही कसोटी सांगते. समजली कसोटी काय आहे ती? चला पुढची कसोटी पाहूया आपण 3 नंतर. त्याच्यानंतर पुढची जी कसोटी आहे ती आहे 4ची कसोटी. कोणती कसोटी? 4ची कसोटी. नीट आहे का? 4ची कसोटी काय सांगते? 4ची कसोटी एकदम सोपं आहे. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल, 4ने ओके भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक 0 असतील, 2 अंक 0 असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. 4ने निशेष भाग जातो. समजलं? दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक काय असतील? 0 असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो म्हणते. मग उदाहरण बघूया. उदाहरणार्थ इथं दिलंय 7124 शेवटचे 2 अंक भाग जात आहे का बघा. ओके 5300 काय दिलंय? 5316 5300 किती दिलंय? 16 किंवा 7200 शेवटचे 2 अंक. एकतर ह्या शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटचे 2 अंक काय पाहिजेत? 0 तरच त्या संख्येला 4ने भाग जातो. अंकाकडे बघितलं ह्याला कितीने भाग जाईल सांगा बरं? शेवटच्या अंकाकडे बघितलं कितीने भाग जाईल? 2ने. ह्याला कितीने भाग जाईल? 2ने. ह्याला 2ने. ह्याला का बरं? ह्याच्या एकक स्थानी 0 0 6 आणि 4 आहे. याला 2 भाग 4 कधी भाग जातो? 4 कधी भाग जातो? कधी जातो? शेवटचे 2 अंकाला 4ने भाग गेला तर. समजलं का? शेवटच्या 2 अंकाला चव्हाण तुला बोलावले शेवटच्या 2 अंकाला कशाने भाग गेला तर? 4ने. ओके उभा राहा. पहा मग शेवटच्या 2 अंकाला 24ला 4ने भाग जात आहे का? यस 24ला 4ने भाग द्या. 4 सख म्हणजे या पूर्ण अंकाला 4ने भाग. 16ला 4ने भाग जात आहे का? जातो. 4 चोक भाग जातो. शेवटचे 2 अंक 0 आहेत म्हणून याला देखील भाग जातो. ओके देऊन पाहूया भाग जात आहे का नाही ते. ओके मग इथं काय दिलं आहे? पुढं लक्ष द्या. इथं दिलं आहे 7124 याला 4ने भाग जातो का? बघा 4 1 4 किती उरले खाली? 3 वरतून किती घेतला? 1 4 7 28 खाली किती उरले? परत 3 उरले. ओके वरतून किती घेतले? 2 4 8 32 ओके परत किती उरले? 0 वरतून काय घेतला? 4 4 1 गेला का नाही पूर्ण भाग? बाकी उरले 0. ठीक आहे म्हणजे अख्खा अंकाला भाग देत बसायचं नाही, फक्त शेवटचे 2 अंक बघायचे. त्याला जर 4ने भाग गेला किंवा शेवटचे 2 अंक जर 0 असले तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. जाधव उभी राहा. ठीक आहे पहा अशा पद्धतीने ही कसोटी आहे. समजलं? पहा त्यानंतर पुढचा चव्हाण उभा राहा. पुढची कसोटी काय सांगते? पुढची कसोटी नीट समजून घ्या. ॲड केलं 5ची कसोटी बघायची. 2ची 3ची बघितली, 4ची बघितली. आता 5ची कसोटी काय सांगते नीट बघा. 5ची कसोटी आपल्याला सांगते पुढं लक्ष द्या. 5ची कसोटी काय सांगते? 5ची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक किंवा एकक स्थानचा अंक असंही म्हणू शकता. दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक 0 किंवा 5 असेल. शेवटचा अंक काय? 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. 5ने निशेष भाग जातो. निशेष ओके भाग जातो.
याचा अर्थ नीट समजून घ्या काय सांगितलं आहे कसोटीमध्ये. नुसती कसोटी पाठ नाही पाहिजे, अर्थ बी समजला पाहिजे. दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक, उदाहरणार्थ आपण पाहूया. पहा, या संख्येतला शेवटचा अंक आपल्याला बघायचा आहे. पहा, उदाहरणार्थ इथं दिलं 7 3 1 5. शेवटचा अंक किती आहे? 5. दुसरी संख्या दिली 8 3 7 0. इथं अंक किती? 0. तिसरी संख्या दिली आहे 4 2 1 5 5. त्याच्यानंतर 6 3 2 0. समजतंय? फक्त शेवटचा अंक बघितला की समजतं ह्याला 5ने भाग जाते. का? कसोटीत सांगते शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर. शेवटचा अंक काय? 0 किंवा 5 असेल. इथं 5 आहे म्हणजे 5ने भाग जाईन, इथं 0 5ने भाग जाईन, इथं 5 आहे 5ने भाग जाईन, इथं 0 5ने भाग जाईन. कळलं? शेवटचा अंक बघितलं. कसोटीत सांगितलंय दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 0 किंवा काय असेल? 5 असेल तर त्या संख्येला कशाने भाग जातो? 5ने. मग उदाहरण पहा, आपण पडताळा घेऊन बघू 5ने भाग जात आहे का. मग 7 3 1 5 असं दिलं आहे. 5 1 7तून 5 गेले, 2 राहिले, वरतून किती घेतला? 5 चोक, इथं वजाबाकी केली किती राहिले? 3, वरतून किती घेतला? 5 सख 30. ओके, खाली किती उरला? वरतून काय घेतला? 5 त्रिक 15. म्हणून इथं बाकी किती उरली? 0. समजलं? अशा पद्धती बघितलं का? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. शेवटचा अंक बघायचा. 0 5 दिसला की 5ने भाग द्यायचा. अंशस्थानचे छेदस्थानचे अंक बघायचे. 2 आहे खाली 6 आहे, 2ने भाग जायला. कळलं? वर 0 आहे खाली 5 आहे, 5ने भाग जायला. शेवटच्या 2 अंकाला 4ने जात आहे, खालच्या शेवटच्या 2 अंकाला 4ने जात आहे, दोन्हीला 4ने भाग द्या. कळलं? 100% भाग जाणार. असं आहे. अपूर्णांक शिकताना तुम्ही भागाकार करताना अडखळत होतात, पण कसोट्या पाठ झाल्या की अडखळणार नाहीत. का बरं? नुसते अंक शेवटचा बघितला कळलं 5ने भाग झाला. शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग गेला की 4ने भाग जातो. अंकाची बेरीज 3च्या पाड्यातली आली की 3ने भाग जातो. शेवटचा अंक 0 2 4 6 8 असला की 2ने भाग जातो. लगेच समजतं. आलं का लक्षात? जाधव उभा राहा. पहा, या पद्धतीनं 5ची कसोटी आहे. कुणाला काही प्रॉब्लेम? समजली 5ची कसोटी? चला पुढे जाऊया आपण 6च्या कसोटीकडे. ओके, 6ची कसोटी काय सांगते? 6ची कसोटी काय सांगते ते पहा. 6ची कसोटी आपल्याला सांगितली. पुढं लक्ष द्या. 6ची कसोटी. 6ची कसोटी काय सांगितली? 6ची कसोटी तर पहा, दिलेल्या संख्येला 2 व 3ने भाग, निशेष लिहू. निशेष काय? भाग जात असेल, निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला असेल तर त्या संख्येला कितीने? संख्येला 6ने निशेष भाग जातो. 6ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो. आता काय बघायचं? भाग जातो. आता 2 ची 3ची कसोटी पाठ पाहिजे. ओके, तर 6ने भाग जाईल. मग आता उदाहरण पाहूया त्याचं. उदाहरणार्थ ओके, 6ने कधी भाग जातो बघा. कोणते अंक असतात असे ज्याला 2 ने 3ने भाग जातो? असे 4 पहा, 6324 हा अंक. ह्याला 2ने भाग जातो का? का बरं जातो? शेवटचा अंक 4 आहे म्हणून. ह्याला 3ने भाग जातो का? का बरं? कारण अंकाची बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 15 येते. मग 15ला 3ने भाग जातो. अंकाची बेरीज केली तर 15 येते. मग याला 3नेही भाग जाते. म्हणजे 2 आणि 3ने भाग गेला. ज्या संख्येला 2 आणि 3 दोन्हीनेही भाग जातं त्यालाच 6ने भाग जाते. आलं लक्षात? नुसत्या 2ने भाग गेला आणि 3ने गेला नाही तरी भाग जाणार नाही. नुसत्या 3ने भाग गेला 2ने भाग गेलाच नाही तरी 6ने भाग जाणार. 2 व 3 या दोन्हीने भाग गेला पाहिजे तरच त्या संख्येला 6ने भाग जातो. मग या अंकामध्ये 2 व 3 या दोन्हीने भाग जातोय म्हणून याला 6ने भाग जातो. कारण याच्या एकक स्थानचा अंक 4 आहे म्हणून 2ने भाग जाते. अंकाची बेरीज 15 येते म्हणून 3ने भाग जाते. मग 2 आणि 3ने भाग गेला म्हणजे 6ने भाग जाईल. म्हणून इथं 6ने भाग देऊन बघूया आपण. ओके, 5 3 2 5 नाही 6 3 2 4 असं दिलं. 6 1 इथं किती उरला? वरतून घेतला
आता परत एक डबल अंक घ्यायचा म्हणलं, शून्याचा भाग द्यायचा आणि हा अंक घ्यायचा 32. हां 6 पंचे 30. किती उरले खाली? वरतून किती घेतले? 6 चोक. किती उरले खाली? डू यू अंडरस्टँड? समजलं का? गेला का 6 भाग जाय? मी भाग देऊन बघितला होता का? फक्त काय केलं इथं 2 न 3 न भाग जात आहे का बघितलं. भाग गेला, मी म्हणलं ह्याला 6 ने भाग जातो. समजलं? असं ओळखायचं कशाने भाग जाईल. ओके समजतंय का? इकडं बस. तिथनं काय दिसणार आहे? दुसरं एक्झाम्पल पहा. दुसरं एक्झाम्पल मी घेतलं आहे. ओके इथं घेतलं, समजा मी काय घेतलं आहे की 12,132 हा अंक आहे. 12,132. शेवटचा अंक किती? कशाने भाग जाईल? अंकाची बेरीज केली. 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. 9ला कशाने भाग जातो? 3ने. 9ला 3ने भाग जात आहे, म्हणजे ह्या संख्येला 2ने भाग जातो आणि 3ने भाग जातो, म्हणून या संख्येला कितीने भाग जाईल? समजलं का? असं बघायचं. तिसरं उदाहरण घेतोय मी, पुढं लक्ष द्या. इथं लिहिलं मी 25,240. पहा याला 6ने भाग जाईन का? नाही जात. का जात नाही ते आपण शोधू. आपण पहा इकडे लक्ष द्या. शून्य असल्यामुळं 2 न भाग जातोय. 4 आणि 2 6 आणि 5 11 आणि 2 13. आता हे 13 आल्यामुळे याला 3ने भाग जात. मग ज्या संख्येला 2ने भाग जातो परंतु 3ने भाग जात नाही, अशा संख्येला 6ने भाग जात. म्हणून इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? पहा 1 आणि 5. आता बेरीज करा. 4 आणि 2 6 आणि 5 11 आणि 1 12. अंकाची बेरीज 12 आली, म्हणजे याला कितीने भाग जाईल? आणि शेवटचा अंक 0 असल्यामुळं 2 आणि 3 न भाग गेल्यामुळं कशाने भाग जाईल? समजतंय का? 6ची कसोटी सर्वांना समजली? ठीक आहे. पुढं लक्ष द्या. आता नेक्स्ट 7ची कसोटी आपल्याला पाहिजे. 7ची कसोटी, सॉरी 8ची कसोटी घेऊ डायरेक्ट. 7च्या कसोटीचा जास्त यूज होत नाही, त्याच्यामुळं 8ची कसोटी डायरेक्ट घेतोय. पुढं लक्ष द्या. 8ची काय? 8ची कसोटी. ओके 8ची कसोटी काय सांगते नीट समजून घ्या. सेम आहे. आता 4ची कसोटी, 8ची कसोटी, 3ची कसोटी, 9ची कसोटी, 5ची कसोटी, 10ची कसोटी सेम आहे, फक्त थोडं वेगळं आहे. 8ची कसोटी काय? 4च्या कसोटीत शेवटच्या 2 अंकाला भाग गेला पाहिजे होता. आता 8च्या कसोटीत काय? शेवटच्या 3 अंकाला. मग दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 काय अंकांना 8ने निशेष भाग जात असेल तर, शेवटच्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. नीट आहे का काय? ओके हां पहा. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकांना 8ने निशेष भाग जात असेल. ओके किंवा आपलं राहिलं आहे भाग जात असेल किंवा शेवटचे 3 अंक काय असतील? 0 असतील. तर त्या संख्येला 8ने काय होतो?
निशेष भाग जातो. नीट आहे का कसोटी काय आहे ती. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जात असेल. मग उदाहरण बघूया, मग समजेल तुम्हाला. शेवटच्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जात असेल म्हणजे काय. उदाहरणार्थ पाहू. शेवटच्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जात असेल. पुढं लक्ष द्या. इथं दिलं आहे 324. ओके. मग 324ला नाही जाणार, परंतु 328ला मात्र जाईल. शेवटचे 3 अंक 3, 2, 8. ओके. 4, 5 असं दिलं. 54,328 असा अंक. 54,328. इथं 72,000. तिसरा अंक आहे पहा काय दिलं आहे. इथं दिलं आहे 75. ओके. 816. चौथा अंक दिला आहे 53,000 असं दिलं. पुढं लक्ष द्या. 4 अंक घेतले मी. या 4 पैकी कोणत्या अंकाला 8ने भाग जातो हे बघायचं. त्यासाठी पहिले कसोटीतला पहिला नियम. दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला 8ने निशेष भाग जात असेल. शेवटचे 3 अंक बघा किती. 328 याला 8ने भाग जातो का. यस. 8 1 8, 8 चौक 32, 8 1 याला भाग. म्हणजे या पूर्ण संख्येला कशाने भाग जाईल. 8ने. शेवटचे 3 अंक 0 असले तरी बी कशाने भाग जातो. आता ह्या 3 अंकाला 8ने भाग जातो का शेवटच्या ते बघा. ओके. 75,816 मध्ये 816ला भाग जात आहे का. 8 1 8 2 अशा पद्धतीने. पण हे 2 अंक डबल घेतल्यामुळं मध्ये 0 येईल. ओके. अशा पद्धतीने याला या दोन्ही शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो. म्हणून या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग समजलं. मग हे कसं ओळखायचं तर हे उदाहरण आपण सोडून बघूया. मग हे पहा इथं काय केलं आपण. उदाहरणार्थ इथं आपण आता हे सॉल्व करून बघू. 54, 3, 2, 8. 2 8 भागिले किती 8. हां 8 किती येईल. 8 सख 48. ओके. 14तून 8 गेले खाली किती राहिले 6. इथं 0 वरतून किती घेतले. हां 8 7 8 9 म्हणून 8 7 किती 56. किती उरले खाली 6. ओके. 8 7 56. किती उरले 7 उरतात. किती उरतात नक्की. कसं काय उरतं. हा एक 0 काटला 13. 6 13तनं 6 गेले खाली किती राहिले 7 राहिले. इथं उरला 0. वरतून किती घेतले 8 9. इथं काय उरलं 0. वरतून काय घेतला 8 1 बाकी किती उरली. समजलं. गेला का नाही पूर्ण भाग. म्हणजे आपल्याला प्रत्येक ऑप्शनला भाग द्यायची गरज. शेवटचे 3 अंक बघा त्याला 8ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. किंवा शेवटचे 3 अंक 0 असले तर त्याही संख्येला 8ने काय होतो भाग जातो. यानंतरची कसोटी आपल्याला बघायची. काय सांगितलंय 9ची कसोटी. 9ची कसोटी नीट आहे का. 9च्या कसोटीत काय सांगितलं. सेम 3च्या कसोटीसारखी 9ची कसोटी. दिलेल्या संख्येतील नीट पहा संख्येतील. ओके. कशाला अंकाच्या बेरजेला. अंकाच्या बेरजेस 9ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. याचा अर्थ काय. ओके. नीट आहे का. काय सांगितलंय दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेस. आता दिलेली संख्या आहे ती संख्या समजा तुम्हाला अशी दिली. उदाहरणार्थ पुढं लक्ष द्या. ती संख्या अशी दिली तुम्हाला की उदाहरणार्थ ती संख्या अशी आहे या पद्धतीनं दिली. 53,172.
दुसरी संख्या दिली, दुसरी संख्या, ठीक आहे. तिसरी संख्या तुम्हाला दिली, अशा पद्धतीने 61,245, 53,172, 4,329, 61,245 असे अंक आहेत. आता या तिन्ही संख्या बघूया. कधी भाग जातो असं म्हणता येत ते 9ने? ज्या वेळेस या संख्येतील अंकाची बेरीज जर 9ने भाग जाणारी आली तर. मग अंकाची बेरीज करा. म्हणजे कशी करायची? 5 + 3 + 1 + 7 + 2. अंकाची बेरीज किती आली? 9, 10, 3, 13 आणि 5 18. या 18ला कितीने भाग जातो? 9ने. 9 1 9 9 दोन्ही, म्हणजे या पूर्ण अंकाला कितीने भाग जाईल? 9ने. इकडे बघा, हे अंक आहे, पुढं लक्ष द्या. हे दुसरा अंक घेऊ. दुसऱ्या ह्याचं उत्तर काय करणार? 4 + 3 + काय? 2 + 9. अंकाची बेरीज करा. 4 आणि 3 7 आणि 2 9 9 18. यांची बेरीज किती आली? 18 आली. म्हणजेच यांची बेरीज 18 आली. यालाही 2ने भाग जातो. 92, सॉरी 9 दोन्ही 18. उत्तर आलं 2. म्हणजे अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर पुऱ्या अंकाला कशाने भाग जातो? 9ने. हे समजून येतं. हे उदाहरण बघूया, सॉल्व करून बघू. खरंच 9ने भाग जात आहे का? उगच दिलंय ह्यांना, हे बघायला लागेल ना आपल्याला. ओके, मग बघूया आपण याला भाग जातो का 9ने. अंकाची बेरीज आली 18. 18ला 9ने भाग गेला म्हणजे या पूर्ण अंकाला 9ने भाग जातोच, बरोबर. म्हणून 5 3 1 7 2 याला 9ने भाग देऊ. हां, 9 5 खाली किती उरले? 8. ओके, इथं राहिला 0. वरतून घेतला 1. हां, चला 9 9 81. ओके, इथं राहिला 0. वरतून घेतला. आता इथं परत 0चा भाग जाईन. इथं 0, परत 7 जशाला तसे. आता किती? 2 आले खाली. 9 8 निशेष भाग गेला का नाही? बघा तो जातोच. एवढा भाग देऊन बघायची गरज नाही. अंकाची बेरीज करा. 9ने भाग त्याला गेला की या पुऱ्या अंकाला 9ने भाग जातो. याच्यासाठीच कसोट्या पाठ करायचं. आपल्याला लवकर कळलं पाहिजे कशानं भाग जाईल ते. ओके, त्यासाठी पूर्ण कसोटे तुम्हाला पाठ पाहिजे. समजलं का? त्याच्यानंतर 10वा प्रश्न. ओके, 10ची कसोटी आपल्याला पाहिजे. पुढं लक्ष द्या. कितीची कसोटी? 10ची कसोटी. 10ची कसोटी काय सांगते नीट ऐका. सेम 5च्या कसोटीसारखी. ओके, पहा काय सांगते. दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक. दिलेल्या संख्येतील कोणता अंक? संख्येतील शेवटचा अंक 0 असेल. शेवटचा अंक काय असेल? अंक. ओके, 0 असेल. 0 असेल तर त्या संख्येला असेल तर त्या संख्येला कितीने? 10ने निशेष भाग जातो. ओके, निशेष भाग जातो. एकदम सोपी कसोटी. भाग जातो. ओके, उदाहरण बघूया. उदाहरणार्थ ओके, 10ने निशेष भाग जातो का ते बघायचं आहे मला. मग इथं काय कुठलाही अंक लिहा तुम्ही. 5 3 2 1 0. ओके, दुसरं घेतलं 5 7 2 0. तिसरा अंक घेतला 4 2 1 3 0. चौथा अंक 5 6 3 2 0. ओके, कुठलाही अंक घ्या. शेवटचा अंक 0 दिसला ते आपण म्हणायचं कितीनं भाग जात आहे? किंवा 5नं बी जात आहे ना. शेवटचा अंक 0 असेल तर 5नं भाग जातो. 2नं भाग जात आहे. शेवटचा अंक 0 असल्यावर 2नं भाग जातो, 5ने भाग जातो आणि 10ने भाग जातो. कळलं का? नुसता शेवटचा अंक बघितला कळलं कशानं भाग जातो. ओके, भाग देऊन बघू. त्यांच्यावर विश्वास कशाला ठेवायचा? आपला आपण बघायचं भाग देऊ. मग इथं 5 3 2 1 0. हां, 5 10 5 हेच उत्तर असतंय, फक्त शेवट 0 येत नाही त्याच्यात. 10 5 50. खाली उरले 3. वरतून घेतले किती? 2. 10 3 30. परत किती उरले? 2. वरतून घेतला 1. ओके, 1 घेतला इथे 1. इथं झाले 10 2 20. परत किती उरला?
वरतून घेतला 0, 10 1 बाकी किती उरली? समजलं? शेवटचा अंक 0 दिसला की त्या संख्येला कितीने भाग जातो? 10 ने. समजलं का? असं आहे 10ची कसोटी. आता मजा येणार आहे 11च्या कसोटीत. ओके, 11ची कसोटी थोडीशी समजाय अवघड जाते बरोबर, पण तुम्हाला एकदम सोपी जाईल. लय ताण घ्यायचं काम नाही. समजलं का? खूप सोपी जाईल, काळजीच नका करू. आता पहा 11ची कसोटी नीट समजून घ्यायची. 11ची कसोटी वेळ जाऊ द्या गेला तर थोडासा, पण समजून व्यवस्थित घ्या. ओके, आता 11ची कसोटी काय सांगते? 11ची कसोटी नीट आहे का? मी लिहितोय व्यवस्थित. दिलेल्या संख्येतील तुम्ही सर्वजण नवीन आहात. एक प्रकरण सम विषम संख्या झाल्या नाहीत म्हणून समजणार नाही. दिलेल्या संख्येतील समस्थान, मी काय म्हणतोय? समस्थानच्या व विषमस्थानच्या समस्थानच्या व विषमस्थानच्या, हे दोन काय शब्द आहेत ते आपण नंतर पुढे पाहू. समस्थानच्या व विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक, अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीतील असेल. 11च्या पटीतील म्हणजे पाड्यातील. 11च्या पटीतील असेल किंवा 11ने भाग जाणारा असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. संख्येला 11ने निशेष भाग जातो. याचा अर्थ काय? निशेष भाग जातो. आता याचा अर्थ काय नीट समजून घ्या. 11ने निशेष भाग जातो असं म्हणता येते. 11ने निशेष भाग कधी जाईल ते आपल्याला पाहिजे. ओके, दिलेल्या संख्येतील समस्थानच्या म्हणजे काय? इथं समजा 2 3 5 8 9 असे अंक लिहिलेत. समस्थानचे म्हणजे काय? पहा, हे पहिल्या स्थानावरचा आहे, दुसऱ्या स्थानावरचा आहे, तिसऱ्या स्थानावरचा आहे, चौथ्या स्थानावरचा आहे आणि हे 5व्या स्थानावरचा अंक आहे बरोबर. तर दुसऱ्या, चौथ्या, 6व्या स्थानावरचे जे अंक असतात ते असतात समस्थानावरचे. कोणत्या स्थानावरचे? आणि पहिल्या, तिसऱ्या, 5व्या, 7व्या स्थानावरचे अंक असतात ते असतात विषमस्थानावरचे. कोणत्या? विषम. कळलं? दुसऱ्या, चौथ्या, 6व्या स्थानावरचे अंक म्हणजे समस्थानावरचे अंक. 2 4 6 8 हे लक्षात ठेवा. दुसऱ्या, चौथ्या, 6व्या स्थानावरचे अंक. पहिल्या, तिसऱ्या, 5व्या, 7व्या स्थानावरचे अंक म्हणजे काय? विषमस्थानावरचे अंक. आणि 2 4 6 8 ओके, 2 4 6 8 अशा स्थानावरचे जे अंक असतात त्याला म्हणायचं समस्थानावरचे अंक. मग सम आणि विषम कळलं. आता सुरुवात आहे. पहिला, तिसरा, 5वा म्हणजे समस्थान. एक सोडून दुसरा, चौथा आणि 6वा म्हणजे समस्थान. पहिला, तिसरा, 5वा म्हणजे विषमस्थान. कळलं? आता आपण बघू ते काय म्हणतात ते पडताळणी बघूया. पुढं लक्ष द्या. मग उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ मी इथं काय केलं? इथं दिलं 7 2 3 ओके. इथं काय दिलं आहे? 7 2 3 8 आणि इथं किती दिलं आहे? 0 असा अंक. पहा, आता इथं पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या स्थानावरच्या अंकाची बेरीज करायची. पहिल्या स्थानावरती कोण आहे? 0. तिसऱ्या स्थानावरती 3 आणि 5व्या स्थानावर काय? 7. म्हणजे यांची बेरीज करायची. 7 अधिक 3 अधिक 0 केले. आणि राहिलेले समस्थानावरचे अंक म्हणजे दुसऱ्या, चौथ्या, 6व्या स्थानावरचा नाहीच आपल्याला, यांची बेरीज करायची. म्हणजेच 2 आणि 8ची बेरीज केली. काय सांगितलं आहे? विषमस्थानचे अंक आणि समस्थानचे अंक यांच्या बेरजेतला फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी. कळलं? फरक या शब्दाचा अर्थ होतो वजाबाकी. मग 7 आणि 3 10, 10 आणि 0 10 आणि इकडली बेरीज किती आली? 10. समस्थानच्या अंकाची बेरीज 10, विषमस्थानच्या अंकाची बेरीज 10 आणि त्यांच्यातला फरक काय आला? 0. जर असं झालं त्यांच्यातला फरक 0 किंवा 11च्या पाड्यातला जर आला
तर त्या संख्येला कशाने भाग जाईल 11ने. समजलंय. दुसरं एक उदाहरण समजून सांगतो तुम्हाला दुसऱ्या उदाहरणावरून. ओके, उदाहरण क्रमांक 2 नीट आहे का. आता हे काय सांगितलं 1 3 2 5 4 असं दिलं. किती दिलंय 4 आणि 2 6 आणि 3 9 बरोबर आहे 10. आता मी इथं लिहिलं 8 9 8 17 17 आणि 4 21. आता नीट लक्ष द्या किती झालंय 4,42,000 किती सांगितलंय 44,29,381. 44,29,381 हा अंक 44,29,381. याला 11ने भाग जाईन का. कसं ओळखायचं तर समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज करायची. समस्थानचे अंक कोणते येतं विषमस्थानचे कोणते आहेत 1 3 2 आणि 4. ज्याच्या खाली रेष मारली ते करा बेरीज. 4 अधिक 2 अधिक 3 अधिक 1 सोडून केलं. आणि इथं वजा चिन्ह. या राहिलेले अंक कोणते 8 प्लस किती 9 प्लस किती 4. 8 9 आणि 4 हे 3च अंक राहतात. हो का. हे 4 हे 9 आणि हे काय 8. या तिघांची बेरीज करा. समस्थान आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरीज करायची. याची बेरीज येते 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 1 10. यांची बेरीज किती येते 9 8 17 आणि 4 21. यांच्या बेरजेतला फरक म्हणजे वजाबाकी किती आली 11 आली का नाही. जर फरक 0 किंवा 11च्या पाड्यातला आला जसं की 11 22 33 44 असे जर अंक आले इथं बेरजेतला फरक 0 किंवा 11च्या पाड्यातील 11च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. ही कसोटी सांगते. समजलं. पहा समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक इथं 0 आला इथं 11 आला म्हणजे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल 11ने. समजतंय का सगळ्याला. उदाहरणार्थ याला भाग देऊन बघू आपण. याला भाग देऊन बघायचं 72 380 भागिले किती 11. चला भाग द्या 11 भाग द्या 11 11 सखी 66. ओके इकडला एक इकडे गेला 12 6 गेले 6 3 गेले 11 5 55 किती उरले खाली इकडला एक इकडे 13 5 गेले 8 परत वरतून किती घेतले 8 11 8 88 बाकी किती उरले इथं राहिला 0 वरतून 0 खाली घेतला. ओके आणि इथं काय घेतला 0 गेला का नाही पूर्ण भाग 100% जातो. कसोटी यूज केली की 100% भाग जातो. आपल्याला कसोटीवरून कळलं ह्याला 11 भाग जाते का. भाग देऊन बघितला मग कसोटी व्यवस्थित पाठ करायची. समजले 11ची कसोटी नक्की. चला पुढं. आता 11 नंतर पुढची कसोटी आहे ओके 12ची कसोटी. कोणती कसोटी 12ची कसोटी काय ते नीट समजून घ्या. 12ची कसोटी खूप सोपी. ज्या पद्धतीने 6ची त्याच पद्धतीने 12ची. 6ची कसोटी काय 2 व 3ने भाग जात असेल तर 6ने भाग जातो. 12च्या कसोटीत 3 आणि 4 भाग जात असेल तर 12 भाग जातो. 3 आणि 12 भाग जातो. झालं उत्तर. 15ची कसोटी 3 आणि 5 भाग जात असेल तर 15 भाग जातो. आलं का लक्षात. मग 12ची कसोटी काय सांगते ज्या संख्येला किंवा दिलेल्या संख्येला कितीने संख्येला 3 व 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला कितीने 12ने निशेष भाग जातो. समजलं. दिलेल्या संख्येला 3 व 4ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. जसं 6 मध्ये बघितलं आपण 2 आणि 3 भाग जातो का तसं 12च्या कसोटीचा पडताळा घेताना कशाने भाग गेला पाहिजे 3 व 4ने. मग उदाहरणार्थ आपण बघूया ह्याला भाग जाते का 3 व 4ने.
ओके, पुढं लक्ष द्या. आता आपल्याला काय झालं बे, कुठे हां, पुढं लक्ष द्या. आता पुढं लक्ष द्या, समजलं. आता आपल्याला इथं समजा उदाहरणार्थ अशा पद्धतीनं दिलं. पुढं लक्ष द्या. आता हा अंक दिलाय 12,624. ह्या अंकाला 4 भाग जात आहे का बरं जातो? शेवटच्या 2 अंकाला 4 भाग जातोय. 4 सक 24. आता 3 भाग जात आहे का? जातो. कारण अंकाची बेरीज करा. 2 आणि 1 3 आणि 6 9, 9 आणि 2 11 आणि 4 15ला 3 भाग, म्हणजे या संख्येला 3 भाग जाईल. शेवटच्या 2 अंकाला 4 भाग जातो, म्हणजे 4 बी भाग जाईल. जर 3 आणि 4 भाग जात असेल तर 12 भाग. समजलं का? उदाहरणार्थ आता 12 भाग देऊन बघू. 1 2 6 2 4. चला 12 1 किती उरले? वरतून घेतले. आता परत 0चा भाग दिला, इथं 0 घेतला. इथं आलं 6, वरतून काय घेतले? 2. हां, 12 पंचे किती उरले खाली? वरतून किती घेतले? 12 दोन्ही, बाकी किती उरली? याला का नाही पूर्ण भाग. समजलं? 12ची कसोटी अशी. दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण. आता तुम्ही सांगा भाग जात आहे का नाही ते. पहा काय करायचं आपल्याला. पहा इथं 14,616 अंक. 14,616. बघा ह्याला 4 भाग जात आहे का? येस. का? शेवटच्या 2 अंकाला 4 भाग जात आहे. 3 भाग जात आहे का? अंकाची बेरीज किती येईल? 18 येईल. माझ्या आधी केलं तुम्ही. 4 आणि 1 5 आणि 6 11 आणि 1 12 आणि 6. अंकाची बेरीज 18 येईल, म्हणजे त्याला 3 भाग जातोय. आणि शेवटच्या 2 अंकाला 4 भाग जातोय. म्हणून दिलेल्या संख्येला कितीने भाग जायला? 12ने निशेष भाग. समजलं तुम्हाला कसोटी काय सांगायली? त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पहा. तिसरं उदाहरण इथं दिलंय तुम्हाला. सांगा ह्याला जातोय का बरं? अंकाची बेरीज किती येईल? 3ला 3ने भाग. बरोबर. आणि शेवटचे 2 अंक 0 असल्यामुळं कितीने भाग जातो? 3 आणि 4 भाग गेल्यामुळं कितीने भाग जातो? समजलं का? असं आहे 12ची कसोटी. जर दिलेल्या संख्येला 3 आणि 4ने भाग गेला तर त्या पूर्ण अंकाला कितीने भाग जात आहे? आता भाग द्यायला सोपं जाईल का नाही? समजल का कशाने भाग जातो हे? त्याच्यासाठी आधी कसोट्या पाठ करायला लागतील. देवबाप्पा कसे म्हणतात मंत्र बघितलं कधी? काय म्हणलं? देवबाप्पाचे मंत्र पाठ नाही तुम्हाला? देवबाप्पा किती फास्ट म्हणते, नुसती पूजा करते. ओके, तसं तुम्हाला कसोट्या पाठ. 2चे कसोटी दिलेल्या संख्येच्या अंकाचं एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. डोळ्याला पाणी लावा. 3चे कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. देवावरती पाणी होता. 4चे कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जात असेल किंवा शेवटचे 2 अंक 0 असतील तर त्या संख्येला 4ने भाग जातो. ओके, पंचामृत व्हा. ओके. 5ची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटचा अंक 0 असेल तर त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. देवावर पाणी घाला. ओके. 6ची कसोटी दिलेल्या संख्येला 2 आणि 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने निशेष भाग जातो. ओके. कृष्णा ब्लेत गोविंदा काय सर्व वा मानस स्वाप्राधम सर्व तेच समज. जय जय करुणालब्ध श्री महादेव शंभो. किती फास्ट करते तेवढं पाठांतर आहे. आलं का लक्षात? तसं पाठांतर करायचं. किती अवघड आहे. संस्कृतमधले सगळे पाठ केलं की नाही तोंड पाठ. तुम्हालाही कळत नाही मलाही कळत नाही. आपण म्हणलं लावा डोळ्याला पाणी, लावलं डोळ्याला पाणी. काय लावा घाला पुष्प वाहिले म्हणा म्हणलं का म्हणायचं माहीत नाही. तसं कसोट्या पाठ झाल्या पाहिजे. कसोट्या नुसत्या पाठ नाही करायच्या. मी म्हणायला म्हणून करायचं नाही, तुमच्यासाठी करायचं. आलं का लक्षात? आणि इतक्या फास्ट करायच्या. देवबाप्पा कसे मंत्र म्हणतात तसं पाठ करायचं. आलं का लक्षात? हां. ओके. चला 15ची कसोटी बघूया आपण. 15ची कसोटी शेवटची कसोटी या प्रकरणातली. पहा शेवटची कसोटी 15ची कसोटी. मग 15ची कसोटी काय सांगते बेटे? हो पुढं लक्ष द्या. 15ची कसोटी दिलेल्या संख्येला 3
3 व 5 ने निशेष आवाज बंद भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने निशेष काय भाग जातो. एकदम सोपी कसोटी. 3 आणि 5 ने गेला की 15 न भाग. उदाहरणार्थ पुढे लक्ष द्या. मी पहिलं उदाहरण घेतोय. ओके, दुसरं उदाहरण घेतो. $17,321. ओके, 325. तिसरं उदाहरण घेतो. पहा, अंकाची बेरीज करा. याची बेरीज आली 9, याला 3 न भाग. इथल्या अंकाची बेरीज करा 18 आली. 3 सख 3 न भाग जात आहे. याची बेरीज करा 9 ला 3 त्रिक म्हणजे या तिन्ही अंकाला कितीने भाग जायला. आता 5 न जात आहे का बघा. शेवटचा अंक 0, 5 न जात आहे. शेवटचा अंक 5 न भाग जातो. शेवटचा अंक 0. मग 3 न 5 न भाग गेला म्हणल्यावर कशाने भाग जाईल. म्हणजेच ज्या संख्येला 3 व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 न निशेष भाग. चला भाग देऊन बघा. 15 ने 1 3 5 0. मी प्रूव्ह करून दाखवलं तुम्हाला भाग जात आहे का नाही. प्रत्येक कसोटी तसं तुम्ही आता तुमचं काम आहे व्यवस्थित पाठांतर करायचं. डोक्यात ठेवायच्या कसोट्या. सगळ्या कसोट्या पाठ झाल्या पाहिजे. देवबाप्पा जसे मंत्र म्हणतात तसे. कळलं. पाट 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 बोलायचं ग. पहा 15 की 90. 15 ते 5 15 28 15 9 ओके 35 दिलं भाग. किती उरले 0 0 आणि हा वरतून 1 0 खाली घेतल्यामुळं उत्तरात 0 दिला. 15 गुणिले 90 1350 येतं. गेला का पूर्ण भाग. समजलंय. ओके, पूर्ण कसोट्या जर समजल्या असतील जे व्हिडिओतून मला बघतायत त्यांना काय करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. काय अजून काय करायचं ते मला माहीत नाही, ते सगळं करा. ओके, तुमचं आणखी एक काहीतरी कळलं मला काल यूट्यूबवरून. वेल आयकॉनचं बटन दाबा म्हणून अशी घंटीचं. कळलं ते कशामुळं. कारण माझा व्हिडिओ यूट्यूबला पडला की लगेच तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजते. लगेच कळतं आहे नकाथे सरचा व्हिडिओ आला. आलं लक्षात. त्यासाठी सगळ्यांना काय करायचं, सगळ्यात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करायचं. शिवनेत्र अकॅडमी माजलगाव म्हणून चॅनल आहे आणि शिवाज्ञा नवोदय क्लास हा आपला क्लास. डू यू अंडरस्टँड. ओके, आणि या क्लासमध्ये नकाते सर घेत असलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. रोजच्या रोज जे इथं लेक्चर झाले तुम्हाला घर बसल्या दिसत. ओके, व्हिडिओत लिहायला सांगायला तुम्हाला नाही. ओके, तर तुम्हाला जर व्यवस्थित नवोदय पासआउट व्हायचं आहे तर सगळ्यांना काय करा. मागच्या 5 वर्षात खूप कमी विद्यार्थी माझ्याकडे असताना देखील 48 विद्यार्थी आपल्या नवोदयला पात्र झालेले. त्यामुळं जे शिकवतंय ते योग्यच शिकवायला आहे. 48 पोरं उगत लागले का. मास्तर काहीतरी उगत शिकवायला लागले पोरं असं झालं आहे का. काहीतरी शिकवत असेल तेव्हाच लागत असते ना पोरं. त्यासाठी सगळ्यांना काय करा. ओके, व्हिडिओला लाईक करा. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा. व्हॉट्सअप नंबर घ्या माझा आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला रोजचा रोज जो क्लासमधल्या विद्यार्थ्याला जो होमवर्क देतो आहे तो व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्याला देखील मिळेल. त्यासाठी व्हॉट्सअपवरती मला एक कॉल करा. माझा नंबर आहे काय रे नंबर 9763. पुढं लक्ष द्या 9763. ओके 983303. ओके, मला लय लाईक मिळाव्या, मला कमेंट मिळाव्या, माझ्या चॅनललाही सबस्क्राईब व्हावं असली काय भानगड नाही बरं का. हे पोरायला शिकवत तुमचा फायदा म्हणून टाकतोय. ठीक आहे. असो, धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये परत हेच प्रकरण घेऊन विभाज्यतेच्या कसोट्या. ओके, चालतंय.